ब्लाऊजची बॅक साईड आपण कटिंग करायची। ब्लाऊजची बॅक साईडसाठी मी फोल्डिंगमध्ये पीस टाकून घेतलेलं आहे। ब्लाऊजची उंची घ्यायची, तर ब्लाऊजची उंची जितकी तुमची असेल तितकी घ्या, 1 इंच त्यामध्ये वाढवून घ्या। तर शोल्डर आपल्याला 5 इंच मी घेतलेले आणि हाफ शोल्डर घेतलेले 3 इंच, म्हणजे आपल्याला गळा 2 इंचाचा राहतो। तर बॅक साईड आपल्याला कटिंग करताना योग्य ते माप घ्यायचं, म्हणजे पुढचा भाग आपल्याला व्यवस्थित कटिंग करता येतो। बॅक साईड आता मी 5.5 इंचाचा हा मुंडा ठेवलेला आहे। छाती किती तुमची असेल त्या हिशोबाने छाती ठेवायची। तर माझे छाती घेतलेली माझ्या हिशोबाने, त्यामुळे 1.5 किंवा 2 इंच आपल्याला शिलाई मार्जिनसाठी। आता मुंड्याचा मी 1 इंच ह्या सरळ लाईनी वडून घ्यायच्या इथे। मुंड्याचा मी 1 इंच आतमध्ये राऊंड शेपसाठी ठेवते। तर मी मुंड्याचा दोन्ही साईडून 1-1 इंचच घेते। आता ह्याची पुढची कटिंग आपल्याला फॉर्म्युल्यावरून करायची। तर पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका। आणि कमेंटमध्ये काय वाटलं तर प्रश्न विचारू शकता, लगेच रिप्लाय भेटणार तुम्हाला। तर हे महत्त्वाचा भाग असतो, तो बॅक साईड पार्ट आपण कसा कटिंग करतो त्याच्यावर डिपेंड असतो पुढचा भाग। त्यामुळे बॅक साईड भागावरती आपण व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे, म्हणजे पुढचा भाग आपल्याला व्यवस्थित कटिंग करून सेम येतं। आता हे मी फॉर्म्युला आहेत माझे, ह्या फॉर्म्युल्यावरून पुढचा भाग कटिंग करणार आहे। तर माझी किती साईजची छाती आहे त्या हिशोबावरती फॉर्म्युला मी ठेवून कटिंग करून घेणार आहे। तर पुढच्या व्हिडिओमध्ये बघायसाठी सबस्क्राईब करून ठेवा।